प्रॉब्लेम नंबर 19 मध्ये एक पॉईंट दिला होता गणितामध्ये. पॉईंट नंबर 6, कास्ट ऑफ कास्क म्हणजे ड्रमची किंमत दिली होती. कास्क म्हणजे ड्रम, कास्क म्हणजे पिपे, कास्क म्हणजे डब्बे. पॉईंट नंबर 6 दिला होता कास्ट ऑफ कास्क म्हणजे ड्रमची किंमत 7500. ही ड्रमची किंमत कास्टची किंमत उदाहरणात दिली असल्यामुळे एक जास्तीचा लेखा तो दर्शवण्यासाठी तयार करावा लागेल. वेअरहाऊस अकाउंट. वेअरहाऊस अकाउंट तयार करत असताना पहिल्यांदा लिहायचा वेअरहाऊस अकाउंटमध्ये पहिल्यांदा येईल ट्रान्सफर फ्रॉम लास्ट प्रोसेस फिनिशिंग प्रोसेस. वेअरहाऊस अकाउंटमध्ये शेवटच्या प्रोसेसमधून तयार झालेला माल ट्रान्सफर करण्यात येईल, पाठवण्यात येईल. म्हणून तो पहिल्यांदा लिहून टाकायचा. 248 टन 1,94,600 त्यांची किंमत. मग डेबिट भागावर उदाहरणामध्ये दर्शवण्यात आलेला देण्यात आलेला कास्ट ऑफ कास्ट लिहायचा. राशी आहे ती राशीच्या कॉलममध्ये लिहायचा. बेरीज घ्यायची, बेरीज विरुद्ध बाजूला लिहायची. आणि विक्री केली असेल तर सेलिंग प्राईस, विक्री केली असेल तर सेलिंग प्राईस. आणि विक्री केली नाही, गणितामध्ये कुठेही विकलेलं नाही म्हणून त्याला म्हणायचं कास्ट प्राईस. मूळ किंमत, ओरिजिनल किंमत, सगळा खर्च मिळवून 248 टन तयार करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी एकंदर खर्च आला 2,02,100. विक्री केली असेल तर सेलिंग प्राईस म्हणायचा, विक्री केली नसेल तर कॉस्ट प्राईस म्हणायचा. हा वेअरहाऊस अकाउंट कालच्या उदाहरणामध्ये सुटला होता. हा तयार करून टाका किंवा अर्धा पेज जागा सोडून नंतर तयार कराल. नंतरचा प्रॉब्लेम घेत आहे मी आता. प्रॉब्लेम नंबर 20. प्रॉब्लेम नंबर 20. प्रॉब्लेम नंबर 20. 20 नंबरचं गणित घेऊ आपण. 20 नंबरच्या गणितामध्ये नोट्स हातामध्ये घ्या. प्रॉब्लेम वाचत आहो मी. इन एन ऑइल रिफायनरी द प्रोडक्ट passes through 3 different processes. The following information is available for the month of January 91. पर्टिक्युलर्समध्येच दिला आहे त्यांना रॉ मटेरियल. कालच्या गणितासारखा अदर इन्फॉर्मेशनमध्ये दिलं नाही आहे. पहिलाच पॉईंट दिला आहे पर्टिक्युलर्समध्ये रॉ मटेरियल. रॉ मटेरियल लिहा. रॉ मटेरियल, रॉ मटेरियल, रॉ मटेरियल. ब्रॅकेटमध्ये दिला आहे 500 टन कोपरा. 500 टन, टनाच्या कॉलममध्ये लिहा 500 टन. त्याची किंमत दिली आहे 2,25,000. 2,25,000. नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये रॉ मटेरियल नाही आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये रॉ मटेरियल दिलेलं नाही म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये लिहिण्याची गरज नाही. नंतर मोटार पॉवर, मोटिव्ह पॉवर, गामक शक्ती, मोटिव्ह पॉवर. खर्चाचं पद आहे, टनात राहणार नाही. राशी आहे ती. पहिल्यांदा वेजेस आहे रे, मोठी पॉवर नाही. मोठी पॉवर नाही आहे, नंतर आहे तो मोठी पॉवर. वेजेस आहे पहिल्यांदा. पहिल्यांदा लिहा वेजेस. राशीमध्ये लिहायचा
राशी असते ती 8,000. वेजेस 5,900. 5,900. शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे वेजेस 5,875. 5,875. नंतर दुसरा पद घ्या, मोटिव पॉवर. मोटिव पॉवर, गामक शक्ती. मोटिव पॉवर दिलेला आहे 1,200. दुसऱ्या प्रोसेसमध्ये मोटिव पॉवर नोट्समध्ये बघून लिहायचा. 1,000. शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे मोटिव पॉवर 1,500. नंतर सन्ड्री मटेरियल. चिल्लर सामग्री लागली पुन्हा 500. सन्ड्री मटेरियल दुसऱ्या प्रोसेसमध्ये 1,900. आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये नाही आहे तर लिहिण्यात काही तथ्य नाही. नंतर आहे फॅक्टरी एक्सपेन्सेस. 600. फॅक्टरी एक्सपेन्सेस दुसऱ्या प्रोसेसमध्ये 1,000. आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये फॅक्टरी एक्सपेन्सेस 950. शेवटच्या प्रोसेसमध्ये. पॅरेग्राफ बघा, नोट्स घ्या हातामध्ये, मी वाचतो. कास्ट ऑफ द कास्क. कास्ट ऑफ द कास्क म्हणजे ड्रम. कास्क म्हणजे ड्रम. कुठं लागतात ड्रम? वेअरहाऊस. वेअरहाऊसमध्ये ठेवतो आपण ड्रम. अंडरलाईन करा, त्या कास्टच्या बाजूला लिहा वेअरहाऊस. ऑफ स्टोरिंग फिनिश्ड ऑइल वॉज रुपीज 21,025. 21,025. 200 टन्स ऑफ केक्स. केक्स म्हणजे ही ढेप. केक्स म्हणजे ढेप. केक्स म्हणजे ढेप. वेअर सोल्ड फॉर रुपीज 15,000. कुठून भेटेल ढेप? केक्स कुठनं भेटतील? गणितात सांगण्याची गरजच नाही. पहिल्या प्रोसेसमध्ये रॉ मटेरियल वापरतो, पहिल्या प्रोसेसमधून मिळेल केक्स. बाय केक्स सोल्ड. बाय केक्स सोल्ड.
200 टन दिले आहेत. त्याची विक्री किंमतही दिली आहे 15,000. नंतर बरोबर लक्ष ठेवा, नोट्स घ्या हातामध्ये, जरा करेक्शन करायचं आहे. 275 टन्स ऑफ क्रूड ऑइल. क्रूड ऑइल म्हणजे कच्चा तेल. कुठनं मिळेल? क्रशिंग विधेतून. तरी मी तुम्हाला सांगितलं आहे सगळ्यात जास्त उत्पादन पहिल्या प्रोसेसचं असते, त्याच्यापेक्षा कमी उत्पादन दुसऱ्या प्रोसेसचं असते आणि त्याच्याहीपेक्षा कमी उत्पादन शेवटच्या प्रोसेसचं असते. पहिल्यांदा आपण उत्पादन चेक करून टाकू. 275 टन्स ऑफ क्रूड ऑइल वेअर ऑब्टेन्ड. नंतर पेज बदलवा जरा. मग इकडे दिला आहे, पहिला आहे 275, नंतर आहे 250 टन रिफाइंड ऑइल आणि नंतर दिला आहे 240 टन फिनिशिंग ऑइल. हे झालं आउटपुट. पहिल्यांदा आउटपुट लिहून टाकू आपण. 275 टन क्रूड ऑइल पहिल्या प्रोसेसचं राहील बाय आउटपुट 275 टन. याची किंमत आपल्याला शोधून काढावी लागते. नंतर दुसऱ्या पेजवर दिला आहे 250 टन बाय आउटपुट 250 टन. याची किंमत आपल्याला शोधून काढायची असते. नंतर शेवटच्या प्रोसेसमध्ये दिला आहे, शेवटच्या प्रोसेसमध्ये दिला आहे बाय आउटपुट 240 टन. याची किंमत आपल्याला शोधून काढावी लागेल. नंतर पॅरेग्राफमध्ये या, पहिल्या पेजवर या. पहिल्या पेजवर कुठपर्यंत आलो आपण? 275 टन ऑफ क्रूड ऑइल वेअर ऑब्टेन्ड इथपर्यंत झालं. मग दिला आहे त्यांना सन्ड्री बाय प्रॉडक्ट ऑफ दी क्रशिंग प्रोसेस. म्हणते क्रशिंग प्रोसेस फेच्ड म्हणजे विकलं ₹900. स्पष्ट म्हटलं आहे क्रशिंग प्रोसेस. क्रशिंगमध्ये लिहा बाय प्रॉडक्ट, बाय प्रॉडक्ट, बाय प्रॉडक्ट. टनामध्ये दिला आहे सन्ड्री बाय प्रॉडक्ट ऑफ द क्रशिंग प्रोसेस फेच्ड ₹900. टनामध्ये दिलं नाही, टनामध्ये दिलं नाही, पण काही तर वजन असेल याचा, काही तर वजन असेल ते शोधून काढावं लागेल. ₹900 किती टन विकले? काही तर वजन असणार. जेव्हा विकला आहे तर त्याचं वजनच असणार. ते दिलं नाही आहे गणितात, ते शोधून काढावं लागेल बॅलन्सिंग मेथडने. इकडची बेरीज घेऊन टनाच्या कॉलमची इकडे लिहायची आणि ते शोधून काढायचं. लॉस इन वेट म्हणायचं नाही, कारण बाय प्रॉडक्टचं वजन म्हणजे टन, किती टन विकले हे दिलं नाही, म्हणून जे निघेल ते बाय प्रॉडक्ट असेल. लॉस इन वेट नाही म्हणायचं आता. नंतर पेज बदलवा. इकडे दिला आहे आता 250 टन रिफाइंड ऑइल झालं, 240 टन फिनिशिंग ऑइल झालं. ब्रॉट फ्रॉम दी प्रोसेस इट कलेक्टेड इन दी ड्रम. ड्रममध्ये जमा करण्यात आलं. म्हणते जे आउटपुट मिळालं, जे ऑइल मिळालं ते ड्रममध्ये जमा करण्यात आलं. तेलगिरणीचं गणित आहे हे. तेलगिरणीच्या गणितामध्ये मला एक गोष्ट सांगा. 3 प्रोसेसचा वापर करून तेलाची निर्मिती होते. क्रशिंग प्रोसेस म्हणजे कच्चा माल. क्रशिंग प्रोसेसमधून कच्चा तेल मिळते, जे वापरू शकत नाही आपण, खाऊ शकत नाही आपण. मग दुसऱ्या प्रोसेसमधून रिफाईन होते,
शुद्ध जरूर होते, परंतु आणखी एक प्रोसेस आहे फिनिशिंग, ज्याला निर्मित तेल, जिथून निर्मित तेल मिळते ते निर्मित तेल बाजारात विकण्यात येते. निर्मित तेल काही सेंट वगैरे वापरून तयार करण्यात येते, मग ते फिनिश करण्यात येते, त्याला फिनिशिंग प्रोसेस म्हणतो. मग जर तेलघाणीमध्ये, आपल्या तेलघाणीमध्ये जिथे 3 यंत्राचा वापर करून आपण तेलाची निर्मिती करतो, क्रशिंग, रिफायनिंग अँड फिनिशिंग. फिनिशिंग ऑइल म्हणजे ज्याची बाजारामध्ये विक्री करण्यात येते तो तेल. आपल्या या तेलघाणीमध्ये जर एखादा माणूस ज्याच्या घरी लग्न असेल, ज्याला तेलाची गरज असेल, तो डबकी घेऊन आला, मग त्याला तुम्ही तेल कुठून देणार? पहिल्या प्रोसेसमधून देणार, दुसऱ्या प्रोसेसमधून देणार, की शेवटच्या प्रोसेसमधून देणार? कोणत्या प्रोसेसमधून देणार? कोणत्या प्रोसेसमधून? एखादा माणूस डबकी घेऊन आला तर त्याला शेवटच्या प्रोसेसमधूनच तेल देणार की नाही आपण? की कच्चा तेल देऊन टाकणार? डोक्यावर घासल का तो? शेवटच्या प्रोसेसमधून द्यावं लागेल. उदाहरणामध्ये म्हटलं आहे त्यांनी 10 टन फिनिशिंग ऑइल, तसंही स्पष्ट म्हटलं आहे फिनिशिंग ऑइल म्हणजे फिनिशिंग प्रोसेसमधून तयार झालेलं ऑइल. सोल्ड फ्रॉम दी प्रोसेस फॉर ₹1200. मगल्या फिनिशिंग प्रोसेसमध्ये बाय ऑइल सोल्ड 10 टन विकले, किंमत दिली आहे 1200. 1200. नंतर आणखी एक खर्च दिला आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जर गणितामध्ये दिलं असेल तर त्याचं वितरण कसं करायचं, वाटप कसं करायचं, ॲलोकेशन कसं करायचं हे आपण शिकलो आहोत. टाईप नंबर 1, टाईप नंबर 2मध्ये शिकलो आहोत. मग आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस गणितामध्ये दिले आहेत वाज ₹3500. आणि हे कसं वाटायचं, ₹3500 इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कसा विभाजित करायचा हे यांनी गणितामध्ये स्पष्ट दिलं आहे. त्याच्यासाठी वाटण्यासाठी रेशो दिला आहे. फॉर द पिरियड ऑफ आउटपुट शुड बी डिवायडेड इन द रेशो ऑफ 3:2:2. म्हणजे रेशो काढण्याची गरज नाही, रेशोच त्यानं दिला आहे. क्रशिंगसाठी 3, फिनिशिंगसाठी 2, रिफायनिंगसाठी 2 आणि फिनिशिंगसाठी 2. जेव्हा त्यानं रेशोच काढून दिला आहे त्या रेशोमध्ये वाटायचा. टीप लिहा. ॲलोकेशन ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. अंडरलाईन करा. टिपासुद्धा उत्तराचा पार्ट असतो, म्हणून ॲक्युरेट लिहायचा. आता गणितामध्ये त्यानं रेशोज दिला आहे. कोणता रेशो दिला आहे? रेशो 3:2:2. बेरीज घ्या तिघांची, 7. तो वाटायचा. प्रोसेस ए करिता काय रेशो बनेल? 3/7. किती रुपये वाटायचे आहेत आपल्याला? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती दिले होते? 3500 इज इक्वल टू प्रोसेस बी 2/7, 3500. प्रोसेस सी करिता 2/7, 3500. असं वाटायचं. वाटा.
तर प्रोसेस एचा निघतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 1500, प्रोसेस बीचा निघतो 1000 आणि प्रोसेस सीचा निघतो 1000. बेरीज घेऊन ठेवायची 3500. लिहा ज्या विधेचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस त्या प्रोसेसमध्ये लिहा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस क्रशिंगमध्ये निघाला 1500. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रिफायनिंगमध्ये लिहा 1000. आणि फिनिशिंग प्रोसेसमध्ये निघाला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 1000. झालं? सगळे झाले पद गणितातले. चला बंद करा, अकाउंट बंद करा. क्रशिंग प्रोसेसची टोटल येते टनाची 500 टन. बाय प्रॉडक्ट शोधून काढायचा आपल्याला. लॉस इन वेट म्हणायचं नाही, नीट लक्षात ठेवायचा. बाय प्रॉडक्ट विकला तर तो काही तर टन असेल, त्याचं काहीचं वजन असेल. 200 आणि 275 म्हणजे 475, म्हणजे बाय प्रॉडक्ट होईल 25 का गा? 25. घ्या अमाऊंटच्या कॉलमची बेरीज घ्या. किती आली का टोटल? 2,36,800. 2,36,800 काढा आउटपुटची किंमत. ठोकणे. $2,20,900. 2,20,900 करेक्ट आहे का? पर टन आपलं उत्तर असतं हे. 2,20,900 भागीला 275. रुपीज. $803.27. ट्रान्सफर करा. पहिल्या प्रोसेसचं आउटपुट दुसऱ्या प्रोसेसला ट्रान्सफर करा. 275 2,20,900. दोनशे पंच्याहत्तर 275 टोटल 2,31,700. 2,31,700. 2,31,700 पर टन. 2,31,700 डिवाइडेड बाय 250.
रुपीज 926.80 926.80 पर टन। टन्स 250 2,31,700 2,31,700 घ्या बेरीज। 250 250 2,41,025 2,41,025 माइनस कसं 1,200 2,39,825 पर टन। 2,39,825 डिवाइडेड बाय 240 रुपीज 999.27 संपलं नाही गणित अजून। वेअरहाऊस अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे। वेअरहाऊस अकाउंटला ट्रान्सफर करायचा आणि त्याच्या खाली लिहायचा कास्ट ऑफ कास्ट। उदाहरणामध्ये दिला आहे कास्ट ऑफ दी कास्ट 21,025 रुपयाचे दिले आहेत। त्यांची बेरीज करायची, विरुद्ध भागावर लिहायचा आणि जो डिफरन्स निघेल त्याला म्हणायचा कास्ट प्राइस। तो बनवून टाकायचा वेअरहाऊस अकाउंट। मागच्या गणिताचा आत्ताच पाठवला आहे मी, ठीक आहे। उत्तर करेक्ट आहेत की नाही, कमी जास्त झाले आहेत का, टोटलिंगमध्ये वगैरे काय फरक आला का ते चेक करून टाकायचं तुम्ही आणि करेक्ट लिहायचा। तो कॅल्क्युलेशनचा भाग आहे।